आणि त्यानंतर माझ्या सरांबद्दल बोलायचं झालं तर सरांचं शिकवणं म्हणजे एकदम कॉमेडी होतं. सर जेव्हा 2 संख्यांमधला लहान मोठेपणे शिकवायचे तेव्हा ते चिन्ह जेव्हा आपण वापरायचं तेव्हा सर सांगायचे की ज्याच्याकडे 2 तंगड्या तो मोठा, बरोबर की सर? तर ते मला आजही आठवतं. जेव्हा मी माझ्या शाळेत मुलांना शिकवते तेव्हा मला आठवतं. खरंच या सर्व शिक्षकांनी पैसाने मॅडमांचं सांगायचं झालं तर मॅडमांचा स्वभाव खूप शांत. मॅडमांनी आम्हाला कधी रागवलं पण नाही आणि काहीच नाही. त्यांनी शिकवलेला इतिहास, मराठी विषय आजही खूप आवडतो. आणि भोई सरांबद्दल सांगायचं झालं, सर तुम्ही माझं 2-3 वेळा नाव पाहिलं भाषणात. खूप छान वाटलं सर. आणि तुम्ही माझ्यासाठी इतके आदर्श आहात, तुम्ही कोणाला आज सांगू शकत नाही. कारण सरांनी माझ्यासाठी जे केले ते मी आज सांगू शकत नाही. मला 10वीला इथं म्हणजे चाळीसगावला जायचं होतं तेव्हा सर म्हटले की मी तुला दाखला देणार नाही, LC देणार नाही, तुला इथंच शिकावं लागेल. सरांची काय इच्छा होती मला माहीत नाही, पण सरांना असं वाटायचं की मी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं. सर माझी तीच इच्छा होती. पण पप्पांना असं वाटायचं की एका गृहिणीसाठी किंवा लेडीजसाठी शिक्षिकेचाच पेशा योग्य असतो, म्हणून माझाही इंजिनिअरिंगला नंबर लागला होता. पण पप्पांनी मला पाठवलं नाही. सर तुमची आणि माझी दोघांची इच्छा अपूर्ण राहिली आहे असं. आणि सरांनी म्हणजे शाळेतच नाही तर जेव्हा मी माझा नंबर लागला DEDला तेव्हा सरांनी मला आधीच म्हणजे भडगाव तालुक्यात कोणत्या कोणत्या जागा शिल्लक आहे ते सांगितलं होतं. आणि त्यानंतर सर एवढं सांगायचं की सर माझ्या स्वतःसाठी जळगाव आले होते सर, त्या दिवशी माझं सिलेक्शन होतं. तो आनंद मला आज सांगण्याची इच्छा आणि सरांचा आभार मानण्याची इच्छा होती आणि आज ती मला मिळाली. खूप छान वाटतंय. आणि शेख सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांचा स्वभाव इतका म्हणजे काय सांगतं शांत. मला तरी असं वाटतं की सरांना